हरे नमः. धर्माचा जण मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी. दीक्षा देव निजो जगतिया बद्धा सहो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच बुद्धींद्रिय मनः प्राणान जनानाम श्री प्रभु मात्रार्थंच भवार्थंच आत्मने कल्पनाय च. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि सूत शौनकादिकांचा संवाद चाललेला आहे. याप्रमाणे श्रीमद भागवताच्या या वेदस्तुतीला काल आपण प्रस्तावना केलेली होती. आज वेदस्तुतीच्या अनुषंगाने काही चिंतन मांडणार आहोत. तत्पूर्वी सर्व आभासी श्रोत्यांना आणि समोर असलेल्या श्रोत्यांना मी दीपावलीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो, शुभचिंतन करतो. ही दीपावली आपल्या सर्वांना उत्कर्षदायक, भरभराटीची, आनंददायक, सौख्यपूर्ण आणि भगवंताच्या कृपेने सर्व समृद्धीने युक्त अशा प्रकारची जावो अशी प्रार्थना करतो आणि वेदस्तुतीला प्रारंभ करतो. ही वेदस्तुती जी आहे या ठिकाणी परीक्षितीने प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच्या उत्तरादाखल शुकाचार्य महाराज हे या संदर्भात चिंतन करतायत. वेदस्तुतीबद्दल कालच आपण थोडंसं चिंतन केलं की यावर भाष्य लिहिणारे भाष्यकार श्रीधराचार्य सुद्धा म्हणतात की मी जरी रत्नाचा व्यापारी असलो, म्हणजे रत्न विकणारा असलो, तरी मी काही रत्न पारखी नाही, मला रत्नांचं ज्ञान नाही आणि त्यामुळं मी या संबंधीचं चिंतन वेदावर, वेदस्तुतीवर भाष्य करणारा मी अमूल्य रत्नांची पारख काय करणार आहे. फक्त भगवंताची भक्ती, भगवंताची कृपा हीच वेदस्तुती संबंधीचं विवेचन माझ्याकडून लिहून घेईल. माझ्याजवळ विद्वत्ता नाही असं म्हणतात श्रीधराचार्य. आणि श्रीकृष्णरूपी चरणांना मी वंदन करतो आणि या निमित्तानं वेदस्तुती बद्दल बोलताना असं म्हटलं पाहिजे की भागवताच्या बाबतीत असं जे म्हटलंय की विद्यावताम भागवते परीक्षा. जे विद्वज्जन आहेत, विद्वान आहेत, पंडित आहेत, हे सगळे यांची परीक्षा जर करायची झाली तर भागवतामध्ये आहे. याचं तात्पर्य इथं कळतं. कारण याच्यातला एक एक श्लोक लावताना किंवा अर्थ सांगताना अनेकांची दमछाक झालेली आहे. अहो श्लोकाचा अर्थ कशाला, श्लोक वाचताना दमछाक होते. कारण नर्दटक नावाच्या एका अवघड वृत्तामध्ये याची रचना केलेली आहे. हे वृत्त सहसा लोक वापरत नाहीत, परंतु अशा नर्दटक नावाच्या वृत्तामध्ये ही रचना अत्यंत अवघड अशा पद्धतीने केलेली आहे. वेद हा जसा अवघड आहे तशी वेदस्तुती अवघडच आहे. परंतु आपल्याला भगवंताच्या कृपेने याचा विचार आज करायचा आहे. आता ब्रह्मण्य निर्देश्य परीक्षिताने प्रश्न विचारलाय. ब्रह्मण्य निर्देश्य निर्गुणे गुणवृत्तय आहे. त्याचा प्रश्न अगदी मार्मिक आहे आणि शास्त्रीय आहे की निर्गुण, निराकार, निर्विकार असलेल्या ब्रह्माकडे सगुण साकार शब्द गेले कसे, पोहोचले कसे. शब्द पोचू शकत नाहीत. यत वाचो निवर्तन्ते. अहो जिथे वाचा पोहोचत नाही, अप्राप्य मनसा सह. उपनिषदकार म्हणतात जिथे वाणी पोहोचत नाही, वाणी जाऊ शकत नाही आणि मन देखील जाऊ शकत नाही. अप्राप्य मनसा सह, कारण मन सुद्धा एक इंद्रियच आहे. 11वे इंद्रिय मन आहे ना. तेव्हा इंद्रियाच्या पलीकडे असलेला भगवंताचा हा विषय. त्यामुळं याचं वर्णन करणं, ब्रह्माचं मी वर्णन करतो
असं म्हणणं म्हणजे मूर्खपणा आहे. का? अहो, ब्रह्माचं वर्णन कसं शक्य आहे? तुम्ही जर ब्रह्माचं वर्णन करतो असं म्हटलात तर त्याचा अर्थ असा की वंध्या पुत्राचं लग्न लागलं म्हणजे काय? अहो, जर ती वंध्या असेल तर तिला पुत्र कसा होईल? पुत्र झाला तर तिला वंध्या कोण म्हणेल? आणि त्यात तुम्ही ही गृहीत धरलं वंध्येला पुत्र झाला तर ती वंध्या राहणार नाही आणि मग त्याचं लग्न कसं होईल? तेव्हा हे सगळं काल्पनिक आहे, खोटं आहे थोडक्यात. तसं ब्रह्माचं वर्णन मी करतो असं म्हणणं मूर्खपणा आहे. वाचारंभण आहे, वाचारंभण. फक्त शब्दानेच आपल्याला ते मान्य करावं लागतं. प्रत्यक्षात ब्रह्माचं वर्णन करणं शक्य नाही. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की वर्णन कोणाचं करणं शक्य आहे? तर ज्याला रूप आहे, रंग आहे, आकार आहे, त्याला स्वरूप आहे, त्याला काही पद्धत आहे, त्याचं वर्णन आपल्याला करता येईल. एखाद्या वस्तूचं वर्णन करता येईल. खांब आहे, घर आहे, माणूस आहे, अहो त्याचं वर्णन करता येईल. ब्रह्माचं वर्णन काय करणार? ब्रह्म निर्गुण, निराकार, निर्विकार आहे आणि म्हणून त्याचं वर्णन जर करता येणार शक्य नसेल तर मग शब्द कसे पोहोचले? शब्दाने तुम्ही त्याचं वर्णन कसं केलं? वेदाने त्याचं वर्णन कसं केलं? वेद मौनावले असं म्हटलेलं आहे. वेद मौन पावले. ब्रह्माचं वर्णन करायला लागलो. एक गुरु होते आणि एक शिष्य होते असं वर्णन केलेलं आहे की गुरु आणि शिष्य. शिष्य वृद्धा गुरुर युवा. शिष्य वृद्ध होते आणि गुरु तरुण होते. एका वडाच्या झाडाखाली, पिंपळाच्या झाडाखाली दोघं जण बसले होते. वटवृक्ष तरोर मुले. वटवृक्षाच्या मुळाशी बसलेले दोघं जण बुंध्याशी. गुरु युवक होते, तरुण होते आणि शिष्य हा वृद्ध होता. दोघांच्या मध्ये ब्रह्मचर्चा चालली होती म्हणे. दोघांच्या मध्ये ब्रह्मचर्चा चालली होती. काय चालली होती हो म्हणले ब्रह्मचर्चा? ते म्हणले काय की तुम्ही ऐकली नाही का? म्हणले नाही. का? गुरुस्तु मौनम व्याख्यानम. गुरु व्याख्यान देत होते पण म्हणजे काय? मौन धारण केलं होतं आणि व्याख्यान देत होते. आता मौन धारण करून व्याख्यान कसं शक्य? एक तर व्याख्यान नाही तर मौन. पण नाही म्हणे गुरुस्तु मौनम व्याख्यानम आणि शिष्यस्तु छिन्न संशयः. ते मौनाने व्याख्यान देत होते आणि शिष्याच्या मनातला संशय नष्ट झाला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ब्रह्माचं वर्णन करणं शक्य नाही, तिथे मौन धारण करावं लागतं. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. माऊली म्हणतात, श्रुती म्हणतात नाही हे नाहीये, मला वर्णन नाही करता येत यांचं. आणि म्हणून श्रुतींनी गोपीचं रूप धारण केलं आणि भगवंताच्या गुणांचा आस्वाद घेतला. सगळ्या श्रुती गोपिका झाल्या असं वर्णन पुढे येणारच आहे. तर त्यांनी म्हटलंय की मग शब्द कसे पोहोचले? ते म्हणतात शब्द हे जड आहेत. पण शब्द जड आहे पण अर्थ, शब्द पुसला जातो, अर्थ पुसला जात नाही. शब्दाने सगळं आपल्याला सांगता येत नाही. त्याने उदाहरण असं दिलंय की चित्री सूर्यबिंब. आता एकाने चित्र काढलं, एका चित्रकाराने चित्र काढलं. काय चित्र काढलं म्हणजे सूर्य उगवताना काढला. लाल सूर्याचा गोळा काढला. पक्षी त्या ठिकाणी चिवचिवाट करू लागले. झाड आहेत, झुडपं आहेत, पाणी आहे आणि सूर्य नुकताच उगवायलाय. वा वा वा. काय हो म्हणले? काय हो सूर्य? कुठे सूर्य? हा काय समोर चित्र काढलंय ना. त्या सूर्याच्या तेजाने तुमचे डोळे दिपले का? नाही दिपले. तो सूर्य तुम्हाला गरम लागला का? नाही लागला. बरं, सूर्याचा जो तेज आहे, तुम्ही अंधारामध्ये ते चित्र पाहिलं तर प्रकाश झाला का? म्हणले नाही. मग सूर्य कशामुळे म्हणता? हा सूर्य आहे कशामुळे म्हणता? हे ते चित्र आहे, ते कुठं सूर्य आहे? नाही नाही अहो, पण त्याला सूर्यच म्हणायचं. म्हणजे हे काय झालं? वाचारंभण. सूर्य असेल तर प्रकाश असला पाहिजे. तुकाराम महाराजांनी म्हटलंय चित्री सूर्यबिंब काढता येईल चांग, प्रकाशाचे अंग काढता नये.
प्रकाश काढता येईल का हो? नाही काढता येणार. कारण प्रकाश, मग प्रकाश रहित सूर्य कसा आहे? तरी तो आपण त्याला सूर्यच म्हणतो का नाही? हो, सूर्यच म्हणतो. का? हे शब्द आहे. पण आपण संकेत केला सूर्याकडे. शब्द सूर्यापर्यंत गेले नाहीत. प्रकाश प्रत्यक्ष काढता आला नाही, पण प्रकाश काढता आला नाही तरी आपण त्याला सूर्य म्हटलो. हा जसा संकेत आहे. ते म्हणतात वागर्थाव्यव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये. वाग आणि अर्थ एकच आहे. शब्द आणि शब्दातला अर्थ एकात्म असतो. याप्रमाणे शून्य अर्थो बोलाची वाट न पाहे, तेथ अभिप्रायोचे अभिप्राया ते विये, भावाचा फुल्लोरा होतू जाये मतीवरी. माऊलींनी म्हटलंय अर्थू बोलाची वाट न पाहे. काही काही प्रतिमध्ये अर्थू बोलाची वास पाहे असं वर्णन. तेव्हा दोन्ही अर्थ लागू शकतात. असो, अर्थू बोलाची वाट न पाहे. जेव्हा संत महात्मे हे बोलत असतात त्यावेळेला शब्द त्यांची वाट पाहत नाही. अर्थू बोलाची वाट न पाहे. त्यांच्या अंतःकरणातली जी कृपा आहे ती शब्दाची वाट पाहत नाही. मग शब्दू पाठी अवतरे कृपा आधी. शब्द नंतर येतो, आधी कृपा येते. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की शब्द आणि अर्थ काही वेळेला अर्थ प्रगट होतो, शब्दाची गरज लागत नाही. शब्दाची गरज लागत नाही. काही ठिकाणी शब्दाची गरजच लागत नाही. अहो, आई फार दिवसांनी मुलाला भेटली आणि आनंद वाटला. आईच्या डोळ्यातून पाणी आलं. बरं झालं रे तू दिवाळीला आला, किती दिवस झाले भेट नाही. परगावी परदेशी गेलेला मुलगा आज आला. डोळ्यातून खळखळ अश्रुधारा लावल्या. का हो? आईचा आनंद आईने व्यक्त नाही केला शब्दाने. ते म्हणे गरज नाही. डोळ्यातल्या अश्रूनेच कळालं. इथे शब्दाची गरज आहे का सांगा? नाहीये. शब्दाची गरज इथे नसते. शब्द कुठपर्यंत आहेत? व्यवहारामध्ये शब्द आहेत. व्यवहाराच्या पलीकडे शब्दाची गरज लागत नाही. म्हणून आपल्याकडे आपली परंपरा आभार मानण्याची नाहीये. आभार मानणे ही पाश्चात्य परंपरा आहे. प्रत्येक गोष्टीचे आभार मानत बसायचं, थँक्यू थँक्यू म्हणायचं. अरे काय थँक्यू म्हणायचं? आईला कुठं थँक्यू म्हणतात का? आणि आई मुलाला थँक्यू म्हणते का? असं नसतं. शब्दाने व्यवहार होतो. शब्दाने भावना प्रगट होऊ शकत नसतात. भावनेच्या माग जो अर्थ असतो तोच या ठिकाणी प्रगट होत असतो. म्हणून आहा बोलाची वालिप फेडीजे आणि अर्थाची अंगा घडीजे. बोल हा वरवरचा टर्पल आहे. त्याच्या आतमध्ये अर्थाकडे तुम्ही जा. बोलाची वालिप फेडीजे. बोल म्हणजे वालिप. वालिप म्हणजे वरचं टर्कल आहे. जसं आतमध्ये शेंगदाणा असतो, वरती टर्कल असतं, शेंग असते. आपण फोडल्यानंतर टर्पल बाजूला होतं आणि शेंगदाणा मिळतो. भुसकट बाजूला होतं आणि गहू किंवा ज्वारी प्राप्त होते. तसं शब्द हे भुसकट आहे, वरवरचं आहे, आतमध्ये अर्थ आहे. आणि हा अर्थ जो आहे तो भगवंतापर्यंत जातो. शब्द जात नाही, अर्थ जातो. का? तर अर्थ हा निर्गुण निराकार निर्विकार आहे. शब्द जनी जनार्दन महाराजांनी म्हटलंय की अक्षर पुसल्या. अक्षर आपण पुसलं, पण अर्थ पुसला गेला का? अक्षर पुसून टाकलं, परंतु ते म्हणतात अर्थ जरी पुसला, शब्द जरी पुसला, अक्षर जरी पुसलं तरी अर्थ जैसा पुसला नाही. अर्थ पुसला नाही. तुम्ही एक शब्द लिहिला आणि नंतर शब्द पुसून काढला. का हो? म्हणजे मी पुसून टाकला. हो, पुसला. शब्द ऐकू येतो, शब्द दिसतो लिहिल्यानंतर, म्हणजे तो सगुण आहे. पण अर्थ सगुण आहे का हो? नाही. कारण तो ऐकू नाही येत आणि तो दिसतही नाही. तो निर्गुण निराकार निर्विकार. आणि म्हणून ते म्हणतात शब्दाचा जो अर्थ आहे तो भगवंताकडे जातो. अक्षर पुसल्या पाही, अर्थ जैसा पुसला नाही. शब्द पुसला, अक्षर पुसलं, पण अर्थ पुसता येत नसतो. तसा ते म्हणतात भगवंताकडे हा अर्थ जातो. मग हा अर्थ कोणता आहे? ते म्हणतात सगळ्यांमध्ये सगळे शब्द आपल्याला त्या पद्धतीने नसतात. म्हणून या ठिकाणी श्रीधराचार्यांनी टीका करताना शब्द शक्ती मानलेले आहेत. आता हा थोडा काव्यशास्त्राचा विषय आहे, साहित्यशास्त्राचा विषय आहे.
त्या साहित्यशास्त्रामध्ये शब्दाच्या 3 शक्ती मानलेल्या आहेत. एक अभिधा, दुसरी लक्षणा, तिसरी व्यंजना. अभिधा म्हणजे केवळ शब्दार्थ. अभिधा म्हणजे शब्दार्थ, शब्दाचा होणारा वाच्यार्थ. वाच्यार्थ म्हणजे काय? शब्दाने जे तुम्ही सांगता, उद्या सुट्टी राहील, या शब्दाचा अर्थ काय होतो? उद्या सुट्टी राहील. काय दुसरा काय अर्थ नाही याचा. उद्या सुट्टी राहील, बस. दिवाळीच्या निमित्ताने उद्या सुट्टी राहील, उद्या, याला शब्दार्थच आहे. पण या शब्दार्थामध्ये लक्षणा असते, मग त्यामध्ये त्याला लक्षणा म्हणतात. जसा मी तुझ्या घरावरून गेलो. घरावरून म्हणजे काय? पत्र्यावरून गेला का? नाही नाही, अहो घरावरून म्हणजे घरासमोरून. मग आता वरून म्हणजे समोरून, असं काही अर्थ नाहीये. वरून याचा अर्थ समोरून असा अर्थ आहे का? माझ्या डोक्यावरून पाणी गेलं म्हणजे माझ्या समोरून गेलं असं होतं का? नाही होत. मग इथे काय करायचं? लक्षणा. लक्षणेमध्ये काय? काही सोडावं लागतं आणि काही धरावं लागतं. लक्षणेचे 3 प्रकार आहेत. एक जहल लक्षणा, दुसरी अजहल लक्षणा, तिसरी जहल लक्षणा. एक भाग लक्षणा, एक त्याग लक्षणा, तिसरी भाग त्याग लक्षणा. आता एक लक्षणेमध्ये काय बघितलं आपण की मी तुझ्या घरावरून गेलो, तू समोर नव्हता. इथे वरूनचा अर्थ समोरून असा घेतला. इथे काय केलं आपण? त्याग केला. त्यांच्या मूळ शब्दाचा त्याग केला आणि दुसरा शब्द घेतला. काही ठिकाणी भाग, काही ठिकाणी तो शब्द घ्यावा लागतो. उदाहरणार्थ 1.25 लक्ष बांगडी फुटली. तिसऱ्या पानिपतच्या युद्धात 1.25 लक्ष बांगडी फुटली. म्हणजे स्त्रिया विधवा झाल्या. कारण विधवा होत असताना किंवा पती निधन झाल्यावर बांगड्या फोडाव्या लागतात. म्हणजे बांगडी फुटली हा अर्थ बरोबर आहे. इथे आपण तो अर्थ घेतला. तो अर्थ कसा झाला? भाग. म्हणून भाग लक्षण, तिथे भाग लक्षणा झाली. हा प्रत्यक्ष नरव्याघ्र आहे. नरव्याघ्र म्हणजे काय? हा नरसिंह आहे. म्हणजे काय? सगळ्या नरांच्या मधला सिंह आहे, म्हणजे श्रेष्ठ. आता इथं आपण भाग त्याग अशा पातळीवर ही जहल लक्षणा घेतली, अजहल लक्षणा घेतली. आता जहल लक्षणा काय? त्यामध्ये काही सोडायचंय आणि काही धरायचंय. आपण जेव्हा म्हणतो की देव आणि मी एकच आहे, तत्वमसी हे महावाक्य आहे, यावर नेहमी विवेचन करण्यात येतं. तत्वमसी. तत्वमसी म्हणजे ते तू आहेस. ते म्हणजे काय? ते म्हणजे हे चैतन्य तू आहेस. ते बाहेर जे चैतन्य दिसतं ते चैतन्य आणि तू हे वेगळा नाही. याला म्हणतात तत्वमसी. घटाकाश आणि मठाकाश. घटामधलं आकाश आणि बाहेरचं आकाश एक वेगळं आहे हो, एकच आहे. मग त्याला घट का म्हणतात? अहो त्याला जो आकार आला म्हणजे याला जी उपाधी लागली त्या उपाधीमुळं त्याला आपण घट म्हणतो. पण प्रत्यक्षात बाहेरचा आकाश आणि घटातला आकाश वेगळं नाही. म्हणून त्याला काय म्हणतात? एकात्म. तत्वमसी. भगवंतामध्ये असलेलं चैतन्य. जीवो ब्रह्मैव नापरः. शंकराचार्यांचं सूत्र आहे काय? जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्म सत्यं जगन मिथ्या. जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्म आणि जीव वेगळा नाही. मग वेगळा नाही, आम्ही तर जीव म्हणतो स्वतःला. आम्ही स्वतःला ब्रह्म कुठं म्हणतो? पण हे ज्ञान झाल्यावर अहम ब्रह्मास्मी आहे. ज्ञान झाल्यावर आहे. पण ज्ञान कधी होतं? नुसते शब्दाने होऊन चालत नाही. जसं आता सांगितलं, शब्दाने अर्थ कळत नसतो. हा अर्थ आपल्याला स्वतःला अनुभव आल्याशिवाय कळत नाही. म्हणून अयम आत्मा ब्रह्म, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी हे जे वाक्य आहेत, वेदातले वाक्य, त्याला महावाक्य म्हणतात. तेव्हा अहम ब्रह्मास्मी हे कधी कळतं? ते तू आहेस हे दाखवावं लागतं. ते तू आहेस. आता ते तू आहेस हे कसं दाखवायचं? तर उदाहरण या ठिकाणी दिलं पाहिजे. एक मेंढपाळ होता. हा मेंढपाळ तो
दररोज मेंढ्या चारायला शेळ्या चारायला जायचा. जाता जाता एके दिवशी डोंगरावर त्याला एक लहान वाघाचं पिल्लू दिसलं. ते खूप लहान होतं. ते पटकन त्यांनी उचललं आणि घरी घेऊन आला. आल्याबरोबर आता ते वाघाचं छोटं पिल्लू हळूहळू मोठं होऊ लागलं. आता या मेंढपाळाने त्याचं नाव सरबोकडराज असं ठेवलं. सगळे बोकड होते, सगळे मेंढे होते, शेळ्या होत्या आणि हा शेळ्याचा प्रमुख, मेंढ्यांचा प्रमुख म्हणून त्याला पदवी दिली सरबोकडराज. त्यालाही बरं वाटायला लागलं, मला सगळ्यात मोठेपणा दिला, बरं झालं, मालक मला फार मान देतो. दररोज हा त्या डोंगरावर जायचा, शेळ्या मेंढ्या चरायच्या, हाही तिथं खेळायचा आणि संध्याकाळी पुन्हा परत यायचा. एके दिवशी वाघ आला खरोखरचा आणि वाघ आल्याबरोबर त्यांनी डरकाळी फोडली. त्यांनी डरकाळी फोडता क्षणीच सगळ्या मेंढ्या शेळ्या जिकडे वाट सापडली तिकडे पळाल्या. मेंढपाळही पळाला, त्याच्याबरोबर वाघाचं पिल्लूही पळालं. वाघाने पाहिलं, अरे हे सगळे पळाले बरोबर आहेत भीतीने, पण हे पिल्लू का पळालं? अरे तो तर मीच आहे, तो मी काय वेगळा आहे का? मग हा का पळावा? याला माझी का भीती वाटावी? थांबला. दुसऱ्या दिवशी पुन्हा हे मेंढपाळ आला, शेळ्या घेऊन आला, मेंढ्या घेऊन आला आणि हे सरबोकडराज तोही आला घेऊन. आल्याबरोबर यांनी लपत छपत वाघोबा तिथं बसला आणि एक क्षण असा आला की वाघोबानी एक झाप टाकली, त्याला पकडला. पकडल्याबरोबर सगळ्या मेंढ्या पळाल्या आणि हाही धडपड करू लागला पळायची. तो म्हणला, थांब, कुठं पळतो तू? म्हणे, तुझं नाव काय? तो म्हणला, माझं नाव सरबोकडराज आहे. सरबोकडराज आहे? अरे नाही म्हणे, तुझं नाव सरबोकडराज नाही, आपण म्हणतो मी जीव आहे. आपण जीव नाही आहेत, आपण शिवच आहोत. आपण म्हणतो मी जीव आहे, मी काय करू? आपण जीव नाही, चैतन्य आपल्यामध्ये आहे ना. हे चैतन्य म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराचा अंश आहे. आणि म्हणून ते म्हणतात, अरे तू सरबोकडराज नाहीस. ह्या मेंढ्या शेळ्या पळाल्या ते समजू शकतो का? त्या मेंढ्या आणि शेळ्या हे तुझं खाद्य आहे, ते माझं खाद्य आहे. त्या पळून गेल्या घाबरून, तू नाही पळायचं. तो घाबरला. तो म्हणला, तू घाबरू नको, थांब, तुला आता मी सांगतो, तू वाघ आहेस, वाघ. तो म्हणला, नाही नाही, मी सरबोकडराज आहे. नाही म्हणे, तू वाघ आहेस. आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. त्यांनी माझ्याकडे पहा म्हणले. काय पहा? माझ्याकडे अंगावर पट्टे आहेत का? म्हणजे आहेत. तुझ्या अंगावर पट्टे आहेत का? पाहिले, हो, सगळ्या अंगावर पट्टे आहेत. माझ्या अंगावर पट्टे, तुझ्या अंगावर पट्टे. माझा जबडा पहा, तुझा जबडा पहा, माझे नख पहा, बघ मला नख असे बाहेर काढता येतं, तुला येतात का बघ. तो म्हणला, हो. हे सहज स्वाभाविकच असतं ना, नख बाहेर काढता येतात. तुझे दात माझे दात, तुझे नख माझे नख, तुझा चेहरा माझा चेहरा, तुझं शेपूट माझं शेपूट. आणि हे सगळं सांगितलं. आता डरकाळी फोड म्हणे. मी डरकाळी फोडतो तशी तू फोड. त्यांनी डरकाळी फोडली, बरोबर यांनी फोडली. हा, जमलं म्हणले तुला. आता तू लक्षात ठेव, तू वाघ आहेस. तू दररोज काय खात असतो? म्हणे, काय नाही, भाकरी. अरे भाकरी काय खातो म्हणे? हे शेळ्या आणि मेंढ्या तुझं खाद्य आहे, हे खायचंय म्हणले तू, कारण तू वाघ आहेस. हे त्यांना प्रतिबोधित केलं. हंसेन प्रतिबोधिता. चतुर्थ स्कंदामध्ये आपण बघितलंय. नारदानी सांगितलं तत्वज्ञान, आणि नारदानी तत्वज्ञान सांगितल्यानंतर हंसेन प्रतिबोधिता, हंसाने दुसऱ्या हंसाला प्रतिबोधित केलं, सांगितलं. एका वाघाने दुसऱ्या वाघाला सांगितलं. का? तर हा विसरला होता की मी वाघ आहे, हे त्याला माहित नव्हतं. कोण सांगावं लागतं? गुरुनी. यासाठी गुरु पाहिजे. गुरुनं हे ज्ञान द्यावं लागतं. तत्वमसी, ते तू आहेस, ते तू आहेस, तू जीव नाहीस, तू शिव आहेस. आणि म्हणून हे तत्वमसी हे महावाक्य आहे. आणि या तत्वमसी महावाक्यामध्ये मग तुम्ही महावाक्य तत्वमसी आहे. मग एक जण ग्रस्त त्याचं उदाहरण ते देतात, नेहमीच दिलं जातं की स्वयं देवदत्ता, स्वयं देवदत्ता, तो हा देवदत्ता आहे, असं उदाहरण आहे. स्वयं देवदत्ता मध्ये काय? एक ग्रस्त, तो एक पंडित, महापंडित होते काशीचे. त्याचे एक मित्र होते. त्या मित्राच्या घरी हा काशीचा पंडित आला. आल्यानंतर त्याने त्याला सत्कार केला आणि तिथे एक लहान मुलगा खेळत होता, 4-5 वर्षाचा. हा लहान मुलगा उघडा नागडा बसला होता. त्याचं पोट मोठं होतं, त्याचे डोळे बारीक होते
अंगावर काहीच नव्हतं, नग्न बसलेला होता, नाकातून शेंबड्याच्या लोळ्या येत होत्या, डोळ्याला चिपडे होते. ते म्हणले हा कोण आहे? ते म्हणले माझा मुलगा आहे, याचं नाव देवदत्त आहे. असं का? म्हणे वा वा, देवदत्त. मग पाहिलं, बोलले, मुक्काम केला. गेले दुसऱ्या दिवशी महापंडित गेले. मग हा देवदत्त 5व्या वर्षानंतर तो 10 वर्षात झाला, 15 वर्षात झाला, 20 वर्षाचा झाला. काशीला शिकायला गेला. काशीहून शिकून पंडित होऊन षटशास्त्र संपन्न विद्वान होऊन आला. आल्यानंतर त्रिपुंड गंध लावलेलं, मोठीच्या मोठी पगडी घातलेली, त्याचप्रमाणे वेद चर्चा चाललेली, वेदाचं पाठांतर चाललेलं. एवढ्यात हे ग्रस्त आले, पूर्वीचे महापंडित. या 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 म्हणले, महाराज अहो किती वर्षाने आला? 20-25 वर्ष झाले. हो म्हणले. गप्पा झाल्या, शप्पा झाल्या. तिथे बसले होते बाजूला. म्हणले हे कोण आहे? त्यांनी सांगितलं सोयन देवदत्त. हा देवदत्त आहे. आता ही चूक आहे का? हा देवदत्त आहे. म्हणले सोयन देवदत्त, हा देवदत्त आहे. तो लुकडा, नागवा, डोळ्याला चिपडे असलेला, नाकात सगळं शिंबूड असलेला, अज्ञानी. ते म्हणे हो. पण आता राहिला का? नाही राहिला. आता डोळ्याला चिपडं नाहीत, आता नाकामध्ये शेंबडं नाहीत, आता नागवा उघडा नाही, आता पारसा नाही, आता अज्ञानी नाही. म्हणजे काय करावं लागतं? हे त्याग, हे सगळ्या गोष्टीचा त्याग केला. पण हाच आहे का नाही हे सांगा? हा हाच आहे, बरोबर. स्वयं देवदत्त, तोच हा देवदत्त आहे. तसं आपण तोच आहोत. फक्त आता आपल्यातलं काय सोडायचं? आपल्यातल्या राग, लोभ, मोह, मद, मत्सर्य वृत्ती सोडायच्या. हे सोडावं लागेल ना. ज्याला जहद जहल लक्षणा म्हणतात, भागत्याग लक्षणा म्हणतात. काही घ्यायचंय आणि काही सोडायचंय. काय घ्यायचंय? तोच हा आहे, हे घ्यायचं. पण त्यावेळेचा अज्ञान सोडून द्या, त्यावेळेचा बालिशपणा सोडून द्या, त्यावेळेची नग्नवृत्ती सोडून द्या, त्यावेळेचा त्याचा रूपाबद्दलचा विचार सोडून द्या. आणि पण तोच आहे हे मान्य करा. त्याप्रमाणे जीव आणि शिव वेगळे नाहीत. पण जीवातील मर्यादितता, सांसारिकता, प्रापंचिकता, अज्ञान, मुख्य म्हणजे अज्ञान ही मायिक आहे ना. अज्ञानाला मायेला अज्ञान कारण आहे. त्यामुळं हे अज्ञान सोडून द्या. त्याला ज्ञान झालं की तो ईश्वरच आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय ज्ञान हेच ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते अर्जुन. सगळ्या कर्माचा त्याग करून ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. आणि ज्ञानादेव तू कैवल्यम हा सिद्धांत आहे. या सिद्धांताकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या या तत्वज्ञानामध्ये काही गोष्टी सिद्धांताच्या आहेत, ह्या बाकीच्या उदाहरणाच्या बाजूला ठेवून द्या. पण सिद्धांत काय सांगितलाय? तत्वमसी. त्याचप्रमाणे ज्ञानाग्नी सर्व कर्माणी किंवा ज्ञानादैव तू कैवल्यम, ज्ञानानेच मोक्ष आहे. ज्ञान झाल्याबरोबर मग अज्ञान शिल्लक राहत नाही. आणि अज्ञान शिल्लक नाही राहिलं की तर जीवत्व शिल्लक राहत नाही. जीव आपण आलो ती दशा आहे. दशा, दशा म्हणजे जशी बाल्य दशा आहे. बाल्य दशा निघून जात नाही का? माणूस जन्मभर लहानच राहतो 5 वर्षाचा. नाही नाही नाही, मी पहा ना कसा होतो. अरे कसा होतो काय बघायला? आज बघ ना तू कसा आहेस. बालिशपणाचा विचार करू नये. बालपणा सगळ्यालाच असतो. बालपणाचं काय कौतुक आहे. नंतर तारुण्य ही दशा येते, मग म्हातारपण दशा येते. ही दशा आहे. तशी जीवत्व ही दशा आहे. जीवत्व संपणार नाही का? संपेल ना. पण त्याला ज्ञान प्राप्त झालं तर जीवत्व संपेल. इथे दशा संपतात वयाने. पण काही वेळेला लोक म्हातारे झाले तरी बालिशपणासारखे वागतात. तिथे म्हातारपणा झाला तरी लहान मुलासारखंच वागतात. का? त्यांचं अजून बालपणच गेलेलं नसतं. तेव्हा असे वयाने समज आली पाहिजे, वयाने ज्ञान आलं पाहिजे. जसं आपण हे गृहीत धरतो त्याप्रमाणे जसं जसं आपण वृद्धापकालाकडे जातो तसं तसं आपल्याला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. हळूहळू हे ज्ञान सांसारिक ज्ञान येतं, प्रापंचिक ज्ञान येतं, पण पारमार्थिक ज्ञान हे लवकर प्राप्त होत नाही. आणि या पारमार्थिक ज्ञानासाठी ते म्हणतात आपल्याला काय प्राप्त केलं पाहिजे? तर आपल्याला जहद जहल लक्षणा, भाग त्याग लक्षणेने हा विचार केला पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात की जरी निर्गुण्य ब्रह्म हे निर्गुण, निराकार, निर्विकार असलं तरी शब्दाने त्याला सांगावं लागतं. पण ते आपल्याला शब्द साध्या
म्हणजे ज्याला आपण सुरुवातीला बघितली शब्दार्थ किंवा वाच्यार्थाने कळत नाही, मग लक्षणाने कळत नाही, मग त्याला जहद जहल लक्षणेने अर्थात त्याच्या सूचक अर्थाने आपल्याला ते समजून घ्यावं लागतं, पण शब्दाशिवाय पर्याय नाही. म्हणून ते म्हणतात, ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय, शून्य जे दावावे लागेल. आपल्याला शून्य दाखवायचे, पण शून्य दाखवायचंय म्हटल्यानंतर तरी टिंब करावंच लागेल ना. ते बिंदुले एक पाहिजे केले, हे शून्य आहे. कुठे म्हणजे शून्य? शून्य म्हणजे काही नाही. काही नाही तर काही नाही. नाही म्हणजे काहीतरी दाखवा ना. टिंब करावं लागेल ना. हे टिंब आहे. मग टिंब केलं तर ते शून्य झालं का? शून्य म्हणजे काही नाही. मग काही नाही तर तुम्ही टिंब कसं केलं? टिंब तर केलं ना. शून्य पै दाबावे जाहले, ते बिंदुले पाहिजे एक केले, तैसे अद्वैत सांगावे बोले, ते द्वैत की जे. म्हणून आपल्याला अद्वैत सांगायचं झालं तरी द्वैत पातळीवर आपल्याला ते सांगावं लागतं. म्हणून ते म्हणतात, आपल्याला अतींद्रिय असलेलं ज्ञान आपल्याला इंद्रियाच्या द्वारे प्राप्त करावं लागतं. आणि जेव्हा एखादा माणूस म्हणतो सगळं घर रिकामं केलं त्याने, ते किरायादार होता, त्याचं सगळं घर केलं का हो खाली? तुम्हाला म्हणलो होतो मी दिवाळीच्या आधी खाली करा. केलं म्हणलं, सगळं घर रिकामं केलं. तो घरात उभा राहून बोलतोय, घरात आता कोण आहे? कोण नाही म्हणे घरात. घरात कोणी नाही. तू नाहीस का घरात? आहे ना. मग स्वतःला सोडलं का? आपण जसं कोणी नाही घरात, आता सगळं घर रिकामं केलं असं म्हणतो, पण प्रत्यक्षात आपणही तिथं असतो. हे जसं वाचारंभण आहे, त्याप्रमाणे ते म्हणतात की आपल्याला भगवंतानी ब्रह्म निर्देश जरी करायचा झाला तरी तो सूचकपणाने करावा लागेल. ही सूचकता असल्याशिवाय ब्रह्माचा अर्थ कळणार नाही. म्हणून ब्रह्म जरी काही नाही, शून्यवत असलं, ब्रह्म म्हणजे निर्गुण निराकार निर्विकार आहे, आकार नाही, काही नाही, पण नाही 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 म्हणत म्हणत जे शिल्लक राहतं ते तो आहे. निषेध शेषो जयताद शेषा. हे शिल्लक जे राहतं, अर्थात हे शिल्लक कोणतं राहतं? आत्मतत्व शिल्लक राहतं. सगळ्याचा निराश होतो, पण आत्मतत्व शिल्लक राहतं. जो एखादा ग्रहस्थ, आपण 10 जण निघाले गावाला, तर 10 जण त्याने मोजले आणि एका ठिकाणी रेल्वेमध्ये उतरले आणि म्हणले, अरे 9 जण दिसायला लागले. 1 2 3 4 9 जण आहेत. आपण तर 10 जण आलो होतो. प्रत्येक जण मोजायला, अरे खरंच की 9 जण आहे. पण स्वतःला सोडून 9 मोजले. आत्मतत्व स्वतःचं, ते आत्मतत्व म्हणजे मी, आत्मतत्व म्हणजे भगवान, आत्मतत्व म्हणजे ईश्वर तत्व. म्हणून आपण बाकीच्या सगळ्याचा निषेध करा. आणि मग या ठिकाणी ते म्हणतात, शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, भगवंतानी ही जी सृष्टी निर्माण केली ती मात्रार्थंच भावार्थंच. माणसाला संसार करायला का लावला देवानी? ते म्हणे, अहो त्रिविध तापे पोळला तोची एकाधिकारी झाला परमार्थाशी. त्रिविध ताप त्याच्या मागे का लावले? तर त्याच्याशिवाय त्याला परमार्थाकडे प्रवृत्ती होणार नाही. जोपर्यंत त्याला अधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक त्रास होईल तेव्हा तो म्हणे, नाही नाही नाही, हे काही खरं नाही देवा, आता मी तुझ्या नादी लागतो. जेव्हा तो संसारातून उबगतो, संसारातून त्याला ओकारी येते, तेव्हा तो भगवंताच्या नादी लागतो. आता संसार काही खरा नाही, हा संसार योग्य नाही. आता तुका म्हणे, यांचा संग नव्हे बरा, शोधित विठ्ठला जाऊ. आता यांचा संग काही चांगला नाही लोकांचा. चला, लोक म्हणजे ओक, लोक वाईट आहेत. काही लोक आपल्याला बोलायला लागलेत, कोणी शिव्या द्यायला लागलेत, कोणी हाकलायला लागलेत. कोपला पाटील गावाचे हे लोक आता कोण भीक घाली मग, अशी तुकारामांची अवस्था आहे. संत तुकाराम महाराजांना ही उपरती का झाली? ते म्हणले, आता काय सगळं संपलं हो. दुष्काळ पडला, पहिली बायको मेली, आई वडील गेले, मोठा भाऊ निघून गेला, आता काय राहिलं? गुरंढोरं मेले. आणि मग जाऊ द्या, लोक गावात ठेवीनात. कोपला पाटील गावाचे हे लोक. पाटील कोपला, ते म्हणले तुम्ही इथं थांबू नका. आणि मग तुकाराम महाराज म्हणाले, चला शोधित विठ्ठला जाऊ. सगळं जेव्हा संपत, होत्याचं नव्हतं होतं, तेव्हा लोक देवाकडे येतात. म्हणून ते म्हणतात, माणसं मात्रार्थंच भावार्थंच.
संसार माणसाला लावला की त्यातून परावृत्ती व्हावी, माणसाची त्यातून निवृत्ती व्हावी. आधी प्रवृत्ती असते, मग निवृत्ती आहे. निवृत्ती वेतन आपण घेत नाहीत का? निवृत्ती असते, आधी प्रवृत्ती आहे. आधी नोकरी लागायची गडबड आहे, अर्ज करा, नोकरी मिळवा, अमुक करा, तमुक करा, वयाच्या 35च्या आत 38च्या आत नोकरी मिळवा. त्याच्यानंतर झाली नोकरी झाली, आता काय? आता निवृत्ती. आता जात नाही का? नाही, म्हणजे आता निवृत्त झालो. तुम्ही जसं नोकरीतून निवृत्त होता तसा संसारातून सुद्धा निवृत्त व्हा. का? वेळ असते, वेळ, काळ. आपल्याला कळलं पाहिजे किती काळ आपण याच्यात घालवावा, किती वेळ आपण याच्यात द्यावा, हे कळलं पाहिजे. हे ज्याला कळतं तो खऱ्या अर्थाने ज्ञानी, जो कळत नाही तो अज्ञानी. म्हणून ते म्हणतात आत्मने कल्पना यच, माणसाला आत्मने कल्पना यच, माणसाला स्वर्गादी भोग मिळावेत, मोक्ष अंतिमतः मोक्ष मिळावा ही देवाची इच्छा आहे बरं का. देव आपले सर्वांचे वडील आहेत असं समजा, पिता आहेत. आणि या वडिलांना ज्याप्रमाणे मुलाची काळजी असते त्याप्रमाणे देवाला मुलांची काळजी आहे. त्यांना वाटतं या सगळ्या जीवांनी मुक्त व्हावं. आणि म्हणून ही उपनिषद ब्राह्मी तुला मी सांगतो. आता ही उपनिषद ब्राह्मी जी आहे ती अर्थात उपनिषदातलं जे तत्वज्ञान आहे ते त्यांनी सांगत असताना ते म्हणतात हे तत्वज्ञान हे कसं झालं, हे कुणी सांगितलं, कुणी कोणाला सांगितलं. ते म्हणतात त्याच्या मागे एक इतिहास आहे. हा इतिहास असा आहे, नारद संवाद मृषे नारायण सेच. त्याचं काय झालं, नारद एकदा फिरत फिरत कुठे आले तर नारद फिरत 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 संवादे मृषे नारायण नरनारायणाकडे आले, बद्रीनारायणाकडे आले. आणि बद्रीनारायणाकडे आल्यानंतर ते म्हणतात याप्रमाणे इथे नारद फिरत फिरत आले. त्यावेळेला त्यांना प्रार्थना केली, महाराज सनातन मृषीम दृष्टमजेव नारायणाश्रम, नरनारायण बद्रिकाश्रमामध्ये आले आणि त्यांनी त्यांना नमस्कार केला. यावेळेला कलापक ग्रामवासीभी, कलापक ग्रामामध्ये बद्रीनारायण होते, तिथे त्यांना नमस्कार केला. तिथे अनेक ऋषी महर्षी जमलेले होते. यावेळेला नारदाने प्रश्न विचारला. सगळे लोक म्हणाले हो महाराज, आमच्याही मनात तो प्रश्न आहे. यो ब्रह्मवाद पूर्वेशाम, की श्रुती ह्या ब्रह्माचं वर्णन कशा करतात हे आम्हाला सांगा, असं नारदाने विचारलं. कोणाला? बद्रीनारायणाला. बद्रीनारायण हे त्यावेळेला कलापक ग्रामामध्ये आलेले होते. कलापक ग्रामात सगळे ऋषी बसलेले होते. तिथे धर्मज्ञानाची चर्चा चाललेली होती. तिथे नारदाने हा प्रश्न विचारला. यावेळेला बद्रीनारायण म्हणतात, अरे नारदा, हाच संवाद पूर्वी जनो लोकामध्ये झाला. हाच संवाद असाच, तुझा जो प्रश्न आहे ना तोच प्रश्न पूर्वी जनो लोकामध्ये चर्चेला गेला. जनो लोकामध्ये. मग तुम्ही म्हणाल, नारद म्हणे मी कुठे गेलो होतो त्यावेळेला? मी कुठे नव्हतो, जनोलोकात मी नव्हतो का? ते म्हणे नव्हते. तुम्ही जनोलोकात नव्हते, तुम्ही श्वेतद्वीप गतवती, तुम्ही श्वेतद्वीपामध्ये गेलेला होता. तिथे अनिरुद्ध महाराज हे असतात. श्वेतद्वीपामध्ये प्रमुख कोण आहेत? अनिरुद्ध आहेत. आणि भारतवर्षामध्ये नरनारायण आहेत. भारतवर्षामध्ये नरनारायण हे आपलं कल्याण करण्यासाठी बसलेले आहेत, तपश्चर्या करत, भारतीय लोकांचं कल्याण व्हावं म्हणून. आणि त्यावेळेला तू श्वेतद्वीपात गेला होता, तिथे अनिरुद्ध होते. त्या अनिरुद्धाच्या दर्शनासाठी तू गेला होता. चतुर्व्यूहोपासना जी सांगतात, संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध, त्यापैकी अनिरुद्धाच्या दर्शनाला तू गेला होतास. त्यावेळेला ही चर्चा झाली. त्यावेळेला कोणी चर्चा केली? त्यावेळेला सनक सनंदन सनातन सनत कुमार यांनी ही चर्चा केली. सनक सनंदन सनातन सनत कुमार यांनी प्रवचनमेकम या ठिकाणी भागवतात पहिल्यांदा प्रवचन शब्द आलेला आहे. म्हणजे प्रवचन शब्द आपल्याला पहिल्यांदा भागवतामध्ये दिसतो. तो प्रवचन शब्द या ठिकाणी जो त्याने वापरला तो या दृष्टीने वापरला, या प्रवचनामध्ये जे 14 जण होते, कोणते? सनक सनंदन सनातन सनत कुमार, हे 14 जण. हे 14 जण समान अधिकाराचे होते. कुणी कमी नव्हता, कुणी अधिक नव्हता. एक जण व्यासपीठावर बसायचा आणि ज्ञान सांगायचा, बाकीचे 3 खाली बसायचे. मग कधी कधी यातला एक जण उठायचा, ज्ञान सांगायचा, बाकी 3 खाली बसायचे. समान अधिकाराचे जेव्हा लोक असतात तेव्हा जी चर्चा चालते त्याला प्रवचन म्हणतात.
प्रवचन कशाला म्हणतात, कीर्तन कशाला म्हणतात, पुराण कशाला म्हणतात, फरक आहे. पुराण यामध्ये श्रोते सामान्य असतात, वेगवेगळ्या स्तरावरचे असतात. कीर्तनामध्ये वेगळे असतात आणि प्रवचनामध्ये समान दर्जाचे असतात. तेव्हा या वेळेला ही चर्चा यांची झाली आणि तीच चर्चा हे नारदा तुला मी सांगतो असं बद्री नारायण म्हणतात, तेच मी तुला सांगतो असं शुकाचार्य म्हणतायत. म्हणजे किती संवाद आहेत पहा. शुकाचार्य परीक्षिती, त्याचप्रमाणे नरनारायण किंवा बद्रीनारायण आणि नारद, आणि त्याच्या आधी सनक सनंदन सनत कुमार आणि त्यांच्यापैकी एक जण. या पद्धतीने आता सनंदन वाच स्वसृष्टमिदमापीय शयनं सहशक्तिभिः. आता सनंदन बोलू लागले. सनंदन म्हणतात भगवंतांनी जेव्हा योग निद्रा केलेली होती, जेव्हा सगळं विश्व त्यांच्या शरीरामध्ये एकरूप झालेलं होतं, प्रलय झाला होता, महाप्रलय. आणि या महाप्रलय सांवर्तक प्रलय म्हणतात त्याला. त्यावेळेला सगळं विश्व, अखिल ब्रह्मांड हे सगळं भगवंतामध्ये लीन झालं आणि भगवंतांनी योग निद्रा यासाठी डोळे घातले. स्वसृष्टमिदमापीय शयानम सहशक्तिभिः. शयानम सहशक्तिभिः, आपल्या सगळ्या शक्तीसह त्यांनी निद्रा केली. जसं माणूस झोपतो, पण माणूस झोपणं हे वेगळं आहे, कारण तिथे निद्रा जी असते ती तमोकारक असते, तिथं तमोविकार आहे. पण भगवंताला तमोविकार नाही, तो नेहमी जागृत आहे. त्यामुळे ती निद्रा जागृती अवस्थेतली आहे, म्हणून त्याला योगनिद्रा म्हणतात. आणि या वेळेला ज्याप्रमाणे त्याने उदाहरण दिले, फक्त ज्याप्रमाणे राजाला त्याचे बंदीगण उठवतात. आपण नाही का सकाळी काकडा करतो, देव काय झोपलेला आहे का? पण आपण जे काकडा करतो ते आपल्यासाठी करतो. देवाला उठवायचं नसतं, आपल्याला उठवायचं असतं. पण आपण देवाच्या निमित्ताने उठावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. उठा उठा पांडुरंगा, का हो म्हणले? उठा उठा, देव काय झोपलेत का? नाही म्हणले. तेव्हा भक्ता संभाळी पाहू द्या वदन, वंदू द्या पायाची धुळी. तुमचं पायाची धूळ आम्हाला वंदू द्या. सगळी जण मिळून आले राऊळा, सगळे लोक राऊळाला आलेत आणि आता निद्रा कुठं बरी परेशा. किती दिवस किती वेळ झोपायचे ते आपल्यालाच आपण म्हणलेलं असतं. याप्रमाणे आणि जसे राजाला सगळे बंदीगण उठवतात, उठा 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 म्हणून, त्याप्रमाणे राजाची स्तुती करतात ना. तर राजाला उठवायचं असलं तर राजाला काय उठ असं नसतं. राजाला उठवायचं असेल तर काय करावं लागतं? राजाची स्तुती करावी लागते. राजाला उठवायचं तर काय कान धरून उठवणार का राजाला? का काठी मारून उठवणार? नाही. का थापट मारून उठवणार? नाही. राजाला उठवायची पद्धत आहे. बंदीगणांनी फक्त स्तुती करायची आहे. भूप राग आळवायचा आहे आणि भूप राग आळवला म्हणजे आपोआप राजाला सकाळी जाग येते. कोंबडा आरवला म्हणजे जशी जाग येते. त्याप्रमाणे गीत गायचंय. राजा तुम्ही मोठे आहात, तुम्ही पराक्रमी आहात, तुम्ही असे आहात, तुम्ही, हे त्यांचं वर्णन करायचंय. तसं या ठिकाणी भगवान योगनिद्रा घेत असताना श्रुतींनी भगवंताची स्तुती केली आहे आणि ही स्तुती म्हणजे वेदस्तुती आहे. तेव्हा ती कधी केली आहे पहा. योगनिद्रा भगवान घेत होते त्या यथा शयानम सम्राजम बंदिनस्तत् पराक्रमैः. बंदी लोक ज्याप्रमाणे राजाच्या पराक्रमाचं वर्णन करतात, प्रत्युषैभ्यत्य सुश्लोकैर बोधयंतुन जीवनः, तसं या ठिकाणी भगवंताला श्रुती उठवतायत. आणि हे उठवत असताना काय केलं त्यांनी? स्तुती करायला सुरुवात केली. काय स्तुती केली आहे त्याचा फक्त एक श्लोक आपण या ठिकाणी घेऊ. जय 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 ह्यजामजित दोष गृभीत गुणान त्वमसि यदात्मना समवरुद्ध समस्त भगा अग जगदोक सामखिल शक्य बबोधकते क्वचित जयात्मना च चरतोनुचरे निगमः. जय 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 ह्यजामजित दोष गृभीत गुणान. पहिल्यांदा जय जय असा उल्लेख केलेला आहे. हे भगवंता आपला जय जयकार असो, आपल्या गुणांचा जय जयकार असो. हे भगवंता तुमचा जय जयकार असो. कारण हे जय जयकार यासाठी केला की या सगळ्यामध्ये भगवंत श्रेष्ठ आहे. भगवंतानी ही सृष्टी उत्पन्न केली आहे आणि या सृष्टीच्या निमित्ताने भगवान सृष्टी निर्माण करतो म्हणजे गुण धारण करतो.
जय 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 म्हणजे जाळून टाक. काय जाळून टाक? तर ही माया जाळून टाक. जी माया जीवाला अज्ञानामध्ये टाकते ती माया जाळून टाक. देव म्हणतात देव माया जाळून टाक. माया तर गुणमयी आहे. गुणमयी आहे माया. एषा गुणमयी मम माया दुरत्यया. माझी माया दुरत्यय आहे. हेषा गुणमयी. ती गुणमयी आहे. मग ती टाकून का द्यायची? ते म्हणे अहो ती गुण आहे. त्रिगुणाच्या द्वारे ती प्रगट होते पण ती बंधनकारक ठरते. ती जीवाला बंधनकारक ठरते म्हणून ती दोष प्रगट करते. ती गुणमयी आहे पण ती तुमच्यासाठी गुणमयी आहे, आमच्यासाठी दोषकारकच आहे. त्रिदोष दोष सगळीकडे आहेत. आता आपल्या शरीरामध्ये त्रिदोष आहेत. आज धन्वंतरी आपण म्हणतो ना, आज त्रयोदशी आणि ही धनत्रयोदशी धन्वंतरीची उत्पत्ती या दिवशी झालेली आहे. नमामि आदि धन्वंतरी आदि देवम. त्या धन्वंतरीला नमस्कार असो. कारण धन्वंतरीने काय केलं? आमच्यामधलं रुग भयन नाशनम. आमचं जरा म्हातारपण रुग्णांचं रोग नष्ट करण्यासाठी औषधं निर्माण केली. आणि त्यामुळं आपल्या शरीरामध्ये त्रिदोष आहेत, नाहीत का? वात आहे, पित्त आहे, कफ आहे. सांगा तुमच्याकडे नाही आहे का? वात आमच्यामध्ये आहे, पित्त आमच्यामध्ये आहे आणि कफ आमच्यामध्ये आहेत ना. त्रिदोष आहेत. मग आपण आजारी आहेत का? नाही. का बरं? हे तिन्ही दोष समान आहेत. वातही सारखा आहे, पित्तही सारखं आणि कफही सारखा आहे. त्या तिन्हीमध्ये समानता आहे, साम्य आहे. म्हणून आमच्यामध्ये रोग नाही तर आम्ही निरोगी आहोत. या थोडा जरी कमी जास्त बदल झाला, समजा थोडा चुकून मापून आपल्यामध्ये काही फळं खाण्यात आले, सीताफळच खाल्लं, पेरूच खाल्ले, मग काय झालं? आंबटपणा शरीरात गेला आणि त्यातून मग कफ वाढला, वात वाढला. अरे काय झालं? म्हणजे खोकलाच आला. बाप खोकला आला. खोकला कशाने आला? ते म्हणजे सीताफळ खाल्लं, फळ पेरू खाल्ला, आंबट खाल्लं, त्यातून खोकला आला. म्हणजे काय झालं? कफ वाढला. म्हणजे पित्त आणि वात कमी झाले आणि कफाचं प्रवृत्ती वाढली. इथं झाला दोष. त्याला म्हणतात दोष. त्रिदोष आपल्यात आहेत ते गुणात्मक आहेत म्हणून तर आमचं जीवन चाललंय. तुमच्यातलं जर पित्त संपलं तर आपण काम करू शकतो काय? तुमच्यातला वात संपला तर तुम्ही चालू शकाल काय? वात म्हणजे गती आहे. गती आहे म्हणून आम्ही चालू शकतो. तिथं वाताचं कार्य आहे. आमचे डोळे पापण्यांची हालचाल होते, आमची जीभ चालते. त्याचं कारण काय? वायू आहे म्हणून चालतंय. पंचप्राण वायू आहेत आमचे म्हणून चालतंय, नाही तर चाललं नसतं. म्हणून ते म्हणतात की हे सगळं आहे पण ते गुणात्मक आहे. पण जर त्याच्यात थोडाफार बदल झाला की ते दोषात्मक होतं. तसं ही माया त्रिगुणात्मक आहे. सत्व रज तम या 3 गुणांनी युक्त आहे. तेव्हा सत्व रज तमामधला जर रजोगुण वाढला की आपोआप माणसाला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हाव सुटते. हे रजोगुणाचं. तमोगुण वाढला की याला रागव, त्याला वसक, त्याला अपशब्द बोल, झाला तमोगुण. म्हणजे रजोगुण तमोगुण हे तिन्ही गुण आमच्यामध्ये आहेत. पण देवा जीवाला या 3 गोष्टीमुळं, मायेमुळं तो बद्ध होतो. मायेमुळे याच्यात तो अडकतो. मायेमुळे त्याला संसार आहे आणि मायेमुळे त्याला अज्ञान आहे. मग तू काय कर? जय 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 जा मजित अजय. तू जय त्याला जाळून टाक. कोणाला? मायेला. तू अजित आहेस. तू अजित आहेस. कोणाच्या द्वारे जिंकला जाणारा नाहीस. अजित असल्यामुळं तुझा विजय कायमच आहे. तू अजित आहेस, जिंकला न जाणार आहेस. आणि आम्ही मात्र सामान्य जीव जिंकले जाणारे आहोत. ही माया तुझ्या समोर आहे. ही माया नृत्यंती तव वीक्षणांगणकतः काल स्वभावादिभिर. ती माया तुझ्या समोर नृत्य करते. काल आणि स्वभाव, काल गुण आणि स्वभाव या दृष्टीने ती नृत्य करते तुझ्या समोर. पण जीवाच्या मात्र डोक्यावर पाय देते. म्हणून या ठिकाणी हे श्रीधराचार्य नरसिंहाला प्रार्थना करतात, हे नरसिंहा, या मायेला माझ्या डोक्यावर पाय द्यायला लावू नको, तिला बाजूला कर.
अर्थात मला या अज्ञानात टाकू नको, मला या संसारात टाकू नको. या अर्थाने ते म्हणतात की हे देवा, ही माया जीवाला बंधनकारक ठरते. एकच गोष्ट असते पण तीच बंधनकारक असते आणि तीच गोष्ट बंधनकारक असूही शकत नाही. एकच गोष्ट आहे, माया ही जीवाला बंधनकारक का ठरते? तर जीव त्याच्यात अडकतो, जीव अज्ञानी आहे. उदाहरणार्थ, पोलीस निघाले एखाद्या चोराला घेऊन, त्यांनी चोराला बांधलं, हातकडी बांधली आणि सगळ्या रस्त्याने मिरवत निघाले. बाजूला सगळ्या बाजूला चोर, सगळ्या बाजूला पोलीस आहे आणि चोर मध्ये. मग चोर फुशारकी मारतो, बघा सगळ्या पोलीस माझ्या बाजूला आहेत का नाही. मग ते म्हणतात काय फुशारकी आहे, तू चोरी केली म्हणून पोलीस तुला संरक्षणासाठी आहेत, तू पळून जाऊ नये म्हणून आहे. आणि एखादा मंत्री, महामंत्री, राज्यपाल आले म्हणजे सगळे पोलीस तिथे येतात. मग आता राज्यपाल आले त्याही वेळेला पोलीस बाजूला आहेत आणि चोर आला त्याही वेळेला पोलीस बाजूला आहेत. मग अहो, पण चोर हा चोरी केलाय म्हणून पोलीस पळून जाऊ नये म्हणून त्याला धाक दाखवावा म्हणून थांबलेत. आणि आता इथे चोराच्या मनामध्ये धाक निर्माण व्हावा म्हणून पोलीस आहेत. म्हणजे पोलीस चोराला धाक दाखवण्यासाठी आहेत. आणि जेव्हा मंत्री, महामंत्री किंवा राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान हे जेव्हा जातात त्यावेळेला हे सगळे पोलीस त्यांच्या धाकात असतात. इथे यांच्या धाकात चोर आहे, तिथे त्यांच्या धाकात पोलीस आहे. एवढाच फरक आहे. पोलीस दोन्हीकडे. तसा जीव हा मायेच्या धाकात आहे आणि ईश्वराच्या धाकात माया आहे. एवढाच फरक आहे. म्हणून ते म्हणतात जीव आणि शिव याच्यात हा फरक आहे. याप्रमाणे हे देवा, तू आपल्याला, आम्हा सर्वांना या सर्वातून मुक्त कर. जय 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 जामजित दोष गृहीत गुणान त्वमसि यदात्मना समवृद्ध समस्त भगा. तू सगळ्या भग म्हणजे सगळ्या ऐश्वर्य संपन्न आहेस. सगळं ऐश्वर्य संपन्नता तू गृहीत धरलेली आहेस. जीव पराधीन आहे आणि भगवान स्वाधीन आहे. जीव पराधीन म्हणजे तो गुलाम आहे, गुलाम. आणि भगवान स्वतः हा मुक्त आहे, तो स्वाधीन आहे, षड्गुणी ऐश्वर्य संपन्न आहे. याप्रमाणे मग देव काय करतो? त्वमसि यदात्मना समवृद्ध समस्त भगा. हे देवा, तू या मायेला जीवाच्या पासून दूर कर. आणि मग आता ते म्हणे ब्रह्म हे निर्गुण, निराकार, निर्विकार आहे, शब्दवाच्य नाही. मग त्यांच्यापर्यंत या श्रुती कशा जातात? मग ते म्हणे कधी कधी देव सगुण होतो, कधी कधी देव अवतार धारण करतो, गुण धारण करतो, रूप धारण करतो आणि म्हणून श्रुती त्याचं वर्णन करू शकतात. अगजगदोक सामखिल शक्य बोधकते क्वचित जयात्मना चरतो नुचरे निगमहा. त्यासाठी भगवान कधी कधी गुण धारण करतो, अवतार धारण करतो. खोळ भुंती घेऊन हाती खुणाची पालवी. खोळ वरची खोळ आहे कशाची? जीवत्वाची. आपल्याला राम, परशुराम, नृसिंह हे सगळे अवतार भगवान धारण करतो आणि म्हणून आपण त्या अवताराच्या निमित्ताने भगवंताचे गुणवर्णन करतो. एरवी भगवंताला, ब्रह्माला गुण नाहीयेत, परंतु तो असे अवतार धारण केल्यामुळं त्याला हे गुण सहजच तो धारण करतो. आणि भगवान हे वेगवेगळे अवतार धारण करतो म्हणून मायेचा स्वीकार करतो. मायेचा स्वीकार केल्यामुळे तो गुणाचा स्वीकार करतो आणि तो गुणमयी, गुणरूप होतो. त्याला वेगवेगळ्या रूपांनी, गुणांनी आम्ही प्रगट करू शकतो. ते म्हणतात ही अविद्या स्वैरिणीप्रमाणे हावभाव करून परपुरुषाला मोहित जशी करावी तशी ही माया सत्वादी गुण धारण करते आणि जीवांना मोहित करते. परंतु हे देवा, तुम्ही मात्र या जीवांवर या ठिकाणी आशीर्वाद द्या जीवांना आणि जीवांना यातून मुक्त करा. ते कसं? तर अगजगदोक सामखिल शक्य व बोधकते. तुम्ही तुमच्या अखिल शक्तीने सगळ्या गोष्टीवर मात करू शकता आणि जीव पराधीन आहे
त्याला मुक्त करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्यातच आहे. ते म्हणतात अगजगतो कसामखिल शक्य व बोधकते. तुला अनेक सामर्थ्यांनी तुम्ही युक्त आहात आणि क्वचित जय आत्मना नुचरे निगमहा. देव जेव्हा स्वरूप स्थिती प्राप्त करतात, लीला करतात, सच्चिदानंद स्वरूप विग्रह प्रकट करतात, क्रीडा करतात, तेव्हा आम्हाला थोडाफार तरी त्यांचं वर्णन करता येतं. भगवंताचं गुणवर्णन. ते जेव्हा अवतार धारण करतात, तेव्हा ते जेव्हा मायेचं पांघरून धारण करतात, बुंथी धारण करतात, खोळ धारण करतात. बुंथी म्हणजे वरचं पांघरून. ही कशाची बुंथी आहे? हे विठ्ठल आहे. विठ्ठलाची आम्ही पूजा करतो. विठ्ठल हे त्याचं परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम. शंकराचार्य म्हणतात विठ्ठल म्हणजे कोण आहे? परब्रह्म लिंगम. याचं मूळ लिंग परब्रह्म आहे, परब्रह्म तत्व आहे. वरवर तुम्हाला विठ्ठल दिसेल, कृष्ण दिसेल, राम दिसेल, अजून हनुमान दिसेल, वेगवेगळे नावं दिसतील, परंतु हे सगळ्याच्या मध्ये एकच तत्व आहे, ते म्हणजे परमात्म तत्व. आणि म्हणून हे देवा, तुम्ही सगुण रूप जेव्हा धारण करता, जेव्हा अवतार धारण करता, तेव्हा आम्हाला हे तुमचं वर्णन करता येतं. याप्रमाणे त्या ठिकाणी ते म्हणतात. त्यानंतर आता इथून पुढे अवतार जेव्हा धारण करतो भगवान, सगुण जेव्हा होतो, तेव्हा श्रुतींना वर्णन करता येतं. ही सगुण रूप म्हणजे अतिंद्रिय जरी भगवान असला तरी ऐंद्रिय पातळीवर आम्हाला त्याचा अनुभव घेता येतो. कारण भगवान हा ब्रह्मरूपाने जरी सर्वत्र असला तरी ब्रह्म हे आवरण, जेव्हा भगवान कशाचं आवरण? तर मायेचं आवरण. अर्थात तो सगुण साकार जेव्हा होतो तेव्हा आम्हाला भगवंताचं वर्णन करता येऊ शकतं. तेव्हा भगवान या ठिकाणी श्रुती हे विवरण करतात. आता यानंतर बृहदुपलब्धमेत दवयन्ते शेषतया यत उदयास्तमयो विकृते मृदिवा विकृतात अथ ऋषयो ददुस्त्वयि मनोवचनाचरितम कथम यथा भवन्ति भुवि दत्तपदानि नृणाम. आता या दुसऱ्या श्लोकासंबंधीचं जे चिंतन करतील तो सगळा भाग उद्याच्या संदर्भात सांगता येईल. कुंडली गवर्धे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वतीपते हर हर महादेव, श्रीमज्जनार्थ गुरुमूर्तये नमः. हरे राम राम